आणि आता एक वेगळी बातमी. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांमध्ये झालेले संघर्ष हा नेहमीच ब्रेकिंग न्यूजमध्ये राहिलेला चर्चेचा विषय. मग ते रशिया युक्रेन असो वा इस्रायल इराण, आता याच यादीत एक नवी भर पडली आहे. पण यावेळी देशातील भूभाग ताब्यात घेण्यावरून किंवा समोरच्या देशावर वर्चस्व गाजवण्याची ही लढाई नाही, तर ही ठिणगी एका वेगळ्याच कारणामुळे पडली. काय आहे ते कारण आणि ते दोन देश नेमके कोणते आहेत याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट. थायलंड कंबोडियामध्ये संघर्ष पेटला. त्याचं कारण एक प्रसिद्ध हिंदू मंदिर. कंबोडियन लष्करी तळांवर थायलंडचे हवाई हल्ले. थायलंडच्या गोळीबारात 11 नागरिक मृत्यू. इस्रायल इराण आणि भारत पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षाची धग शांत होते न होते तोच आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एका वादाची ठिणगी पडली आहे. यावेळी हा वाद झालाय थायलंड आणि कंबोडिया या दोन देशांमध्ये. ज्या हिंदू मंदिरावरून ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवरचं शिखरेश्वर महादेव मंदिर, ज्याचं मूळ नाव प्रेहविहेर मंदिर, यावरून वाद सुरू झाला. मंदिर तब्बल 1100 वर्षांपूर्वीच आहे. 9व्या शतकात खमेर सम्राट सूर्यवर्मन यांनी हे मंदिर बांधलंय. हे मंदिर आपल्या सीमेत असल्याचा कंबोडियाचा दावा आहे, तर मंदिराचा काही भाग आपल्या सुरीन प्रांतात येत असल्याचा थायलंडचा प्रतिदावा आहे. हे मंदिर दोन्ही देशांच्या सीमेवरील डांगरेक डोंगरात आहे. इथूनच ऐतिहासिक खमेर राजमार्ग जातो. हा मार्ग कंबोडियातील अंगकोर आणि थायलंडमधील फिमाई या भागांना जोडतो. याच मंदिराच्या मालकीवरून आता संघर्ष पेटलाय. याबद्दल दोन्ही देशांनी एकमेकांवर थेट हल्ले सुरू केले. या दोन्ही देशांच्या संघर्षात नेमकं काय काय घडलंय तेही पहा. थायलंडच्या 6 F-16 फायटर जेट्सनी गुरुवारी कंबोडियात प्रवेश केला. त्यातल्या एका जेटनं कंबोडियातील एक लष्करी ठिकाण उद्ध्वस्त केलं. कंबोडियन सैनिकांनी सुरीन प्रांतात लष्करी तळावर गोळीबार केला. यात एकूण 6 ठिकाणी दोन्ही देशांमध्ये घमासान झालं. गुरुवारी झालेल्या गोळीबारात 11 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 14 जण गंभीर जखमी झाले. याआधी या मंदिरावरून 2008 ते 2011 या काळात दोन्ही देशांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. तर याच वादाचं मूळ 20व्या शतकात असल्याची माहितीही समोर आली आहे. याचं मूळ जे कारण आहे ते प्रामुख्याने या दोन देशांमधल्या सीमावादामध्ये आहे. आणि ही जी सीमा आहे थायलंड आणि कंबोडियामधली साधारणतः 850 किलोमीटरची सीमा आहे. आणि ही 1907 साली ज्या वेळेला कंबोडियामध्ये फ्रेंच लोकांचं राज्य होतं, ती फ्रेंच वसाहत होती, त्यावेळेला ही बॉर्डर आखली गेलेली होती. आणि तेव्हापासून या बॉर्डरमध्ये काही असे स्पॉट आहेत की ज्या ठिकाणी ही बॉर्डर अत्यंत वेग आहे, क्लिअर नाहीये. आणि त्यामुळे ते जे क्षेत्र आहेत त्याच्यावरती कंबोडिया आणि थायलंड हे दोघे जण आपला सार्वभौम अधिकार सांगता आहेत. नैसर्गिक जलविभाजनाच्या आधारे सीमा ठरवण्याचा 1904 मध्ये निर्णय झाला होता. 1907 मध्ये तयार झालेल्या नकाशात मंदिर थायलंडमध्ये दाखवण्यात आलं, ज्याला कंबोडियानं विरोध केला. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेलं. न्यायालयानं हा विरोध फेटाळून लावला. देवाचं मंदिर हा खरं तर आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय. साहजिकच शांतता आणि सौहार्दाची जपणूक करत भक्ती करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. पण त्याच मंदिरात देवाला फुलं वाहायच्या ऐवजी त्याच्या मालकीवरून झालेल्या संघर्षात बळी गेलेल्यांच्या प्रेतांवर श्रद्धांजलीची फुलं वाहण्याची वेळ येत असेल तर हे दुर्दैवी आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.